अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी 8 जणांना अटक। मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव यांना अटक। पोलीस आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करणार। अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी महत्त्वाची अपडेट। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा। राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रांचाही राजीनामा। ठाकरे सेनेने राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। खासदार संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंकडून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान। त्या विटांचं काय केलं? राऊतांचा सवाल। उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा। खासदार फुटीनंतर पहिलाच दौरा। आजपासून 29 जून पर्यंत फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान। घरामध्ये बसून राहू नका, विभागाध्यक्ष ढिम्म बसून राहू नका, पायाला भिंगरी लावून फिरा। राज ठाकरेंच्या सूचना। वेळ कमी आहे, घरातल्यांना सुद्धा कामाला लावा। पदाधिकाऱ्यांना कडक सूचना। एकनाथ शिंदे उद्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांना सुद्धा फोडू शकतात। संजय राऊतांचा टोला। फडणवीस यांनी ऑपरेशन टायगर पासून सावध राहावं, राऊतांचा सल्ला। उघड्या मॅनहोलमध्ये मुकादम पडल्याच्या घटनेवर महापौर रितू तावडेंनी व्यक्त केला संशय। महापौर रितू तावडेंकडून सखोल चौकशीचे आदेश। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार। मालाडमध्ये जैन समाजाने घेतली राज ठाकरेंची भेट। महाराजांच्या जिरे टोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण। जैन समाजाच्या शिष्टमंडळानं मागितली माफी। राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्यांसंदर्भातही दिली समज। खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय दिना पाटलांची अर्वाच्य भाषा। टीकेची झोड उठल्यानंतर खासदार संजय दिना पाटलांचा माफीनामा। मुंबई लोकल हत्या प्रकरण। आरोपी रोशन 2 महिन्यांपासून बॅगेमध्ये चाकू घेऊन करत होता प्रवास। मयंकनं मारहाण केल्याचा राग अनावर झाल्यानं हल्ला केल्याची कबुली दिली। सिया दोषी आढळली तर तिलाही लोहगडावरून ढकलून द्या। सियाच्या आईवडिलांची संतप्त प्रतिक्रिया। दोषींना कठोर शिक्षा करण्याची सुद्धा केली मागणी। व्यावसायिक गॅसवरचे निर्बंध हटवले। हॉटेल उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा। महागाई येणार नियंत्रणात। पूर्वी लागू केलेले निर्बंध 50% कमी। अन्न आणि औषध प्रशासनाची महिनाभरात राज्यव्यापी कडक मोहीम। 904 ठिकाणी छापे। 34,66,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 457 जणांना अटक। आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। 1 जुलैपासून पासपोर्टच्या शुल्कामध्ये वाढ। नवीन पासपोर्टसाठी 2,500 रुपये शुल्क आकारलं जाणार। तात्काळ पासपोर्टसाठी 5,000 रुपये मोजावे लागणार। 14 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पासपोर्टच्या शुल्कामध्ये वाढ। आणि मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती बिकट। लखीमपूर जिल्ह्यातील 4 गावं पाण्याखाली तर काही गावांना अजूनही पुराचा वेढा। जनजीवन विस्कळीत।